तसेच या स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था केली आहे कमलाकर केळुसकर, विनायक देवधर मैदान व्यवस्था, सुभाष वेंगुर्लेकर जेवण व्यवस्था, रोहन खवळे चेंडू व्यवस्था, या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार। आणि आता मी कॉमेंट्रीसाठी सुरुवात करतोय, सामन्याला सुरुवात होते। 3 षटकांचा हा सामना असणार आहे आणि पॉवर प्ले नसणार आहे या सामन्यांमध्ये। या सामन्यांमध्ये लाईनमनचं काम पाहता येतो निपुण पराडकर, नाना निवतकर, आदित्य केळुसकर, कौस्तुभ आणि अक्षय ही सलामी जोडगाळी। तसेच आजच्या जेवण व्यवस्था केलेली आहे आपल्याला या मंडळासाठी कृष्णा मालेडकर, मोरेश्वर भावल आणि मोरेश्वर पराडकर यांनी आजची जेवण व्यवस्था केलेली आहे आजच्या स्पर्धेसाठी फक्त सभासदांना। मंडळाच्या सभासदांना जेवण व्यवस्था केलेली आहे कृष्णा मालेडकर, मोरेश्वर भाबल, मोरेश्वर पराडकर या तिघांचे मनपूर्वक आभार। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय अरे टँक वतू गई होती पाण्यात टँक पंच सागर सर यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की सामना त्वरित सुरू होईल याकडे लक्ष द्या कृपया। 16 सामने या मैदानावर आज होणार आहेत आणि कृपया करून सहकार्य करा। दीपम मंदिर तांबडे स्वतः व्यवस्थापक आपणच या सामन्याला उशीर करत आहात, कृपया करून लक्ष द्यायचं आहे। पंच सागर सने, नंदू कांदावकर, वेळेचं बंधन आहे नाहीतर 1 ओव्हरची पॅनल्टी लावण्यात येईल असं मंडळाकडून आपल्याला सूचित करण्यात येत आहे। अरे ट्रेनचे प्रॉब्लेम होता स्लो ट्रॅकवर ट्रेन सगळे प्लॅटफॉर्मच बंद ठेवलेली। सामना सुरू होतोय। दीपक मंदिर तांबडे क्षेत्ररक्षण करतोय आणि सलामीचे दोन्ही फलंदाज पिरवाडी संघाकडून मैदानात। विघ्नेश गाडी होईल कपडे बदलता ना ती लिस्ट देतो पर्यंत कोणी कोणी काय काय दिलं। सामना थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि काहीसा कान मंत्र येताना सिद्धेश्वर पराडकर एक अनुभवी खेळाडू, एका जलद गोलंदाजाला काहीतरी कान मंत्र येत आहेत। सिद्धेश्वर पराडकर एक अनुभवी खेळाडू दीपमंदिर तांबडे संघाकडून। चांगला खेळाडूंचा भारणा असलेले दोन्ही संघ चव्हाटेश्वर पिरवाडी व दीपमंदिर तांबडे। तसेच तांबडे चषक या 2022 या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं सहकार्य अजित सने, दीपक मुरलीधर कुबल, शशिकांत कडू, प्रशांत कोळंबकर, सुरेश शांताराम सने, सचिन कोमुर्लेकर, राजूदादा सने, मिहिर कोळंबकर, गणेश केळुसकर, रामकृष्ण कांदावकर, नाना मोडकर, प्रशांत पराडकर, सुशांत सने, बाबूराव सने, नरेंद्र दरवेश, कमलाकर केळुसकर, भाऊ मोडकर, पंकज एरम, प्रवीण सने, मुन्ना डोके, अनिल चोपडेकर, सुभाष वेंगुर्लेकर, संजू बाबल, महादेव बाबल, वैभव कुबल, महेंद्र बाबल, देवानंद केळुसकर, श्यामसुंदर सने, गुणाजी पोसम, अण्णा सने, विनायक देवधर, मोरेश्वर भाबल या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार। आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी या सर्व देणगीदारांनी केलेल्या या सर्वांचे तांबडे चषक वतीने मनापासून मनपूर्वक आभार। खर्च माझ्याकडची लिस्ट आहे दादा, त्याच्याकडची लिस्ट कुठे आहे? मोबाईल मध्ये। दरम्यान सामन्यामध्ये थोडासा व्यत्यय येत आहे, सामना अजून काही सुरुवात होत नाही। क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत तांबडे संघ, दीपा मंदिर तांबडे संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजीसाठी पिरवाडी संघ। तसेच अजूनही आम्हाला देणगीदार मिळालेले आहेत गंगाराम जुवाटकर, संदीप दावडे, अमित सारंग, विश्वजित एरम, शंकर जुवाटकर, सागर सने, जितेश सारंग, राजम, चंद्रशेखर जोशी यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। मोलाचे सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला मिळालेले आहे, तर सर्वांचे खूप खूप आभार। आणि सामन्याला सुरुवात नवीन खेळाडू ग्राउंड मध्ये पराग जुवाटकर एक चांगला फलंदाज तसेच गोलंदाज तांबडे संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन होते संकेत
नाही नाही पॉवर प्ले नाही आहे ना. पंचांचं काम पाहतोय सागर आणि नंदू कांदळकर. सामना सुरू होतोय. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा संकेत कुबल यांच्याकडून. स्ट्राइक वर कौस्तुभ, नॉन स्ट्राइकला अक्षय. पहिला चेंडू संकेत कुबल यांच्या गोलंदाजी मार्फत. पहिला चेंडू यॉर्कर टप्प्यात चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच सागर सनी यांचे दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा. काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र संकेत कुबल यांच्याकडून. चांगला श्री गणेश होत नाहीये टीममध्ये तांबडेकर संघाचा. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय संकेत गोलंदाजी मार्फत. एक धाव मिळते. चांगला गोलंदाज म्हणून ख्याती असलेला संकेत. पहिला चेंडू पुन्हा एकदा संकेतच्या मार्फत. 10-15 पावलांचा रन घेऊन पुन्हा एकदा मारा करतोय गुडलँड टप्प्यात चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळते. एक चेंडू एक धाव. चांगला गोलंदाज संकेत कुबल. याआधी ओपनिंग ओव्हर प्रत्येक सामन्यामध्ये करणारा हा गोलंदाज. पुन्हा एकदा कौस्तुभ फलंदाजी मार्फत. बघूया कितपत धावा जमवतो. एक चांगला फलंदाज मानला होतो पिरवाडी या संघाकडून. दुसरा चेंडू संकेत कुबल याचकडून. उत्तुंग असा लिफ्ट केलेला चेंडू, झेल खाली विवेक सनी आणि कुठं झेल पकडतोय. संघाला बसलेला पहिला धक्का. चांगला झेल पाळतला मिळतोय विवेक सनी याचकडून. चांगली गोलंदाजी. एक स्लोअर पद्धतीने चेंडू आणि कुठेतरी चेंडू फसतोय ग्राउंड मध्ये आणि झेल बाद. चांगली गोलंदाजी. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते संकेत कुबल याचकडून. विवेक सनी याने चांगला झेल घेतला आधी आणि पहिला सलामवीर तंबूत परततोय पिरवाडी या संघाकडून. त्याची जागा घेण्यासाठी नवीन देतोय तो अण्णा बांधकर. एक धडाकेबाज असा फलंदाज योगेश. योगेश बांधकर. आणि नवीन नियम लागू आहे ICCचा की झेल घेतला आहे तर जो नवीन खेळाडू येणार आहे, नवीन फलंदाज येणार आहे तो तीच जागा घेणार आहे. योगेश बांधकर नवीन फलंदाज. पुण्याचा संकेत कुबल. पहिला चेंडू खराब टाकला होता त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि आता मात्र झेल बाद करवतोय विवेक सनेच्या करवी. योगेश नवीन फलंदाज. उजव्या शैलीचा फलंदाज. कव्हरला एक खेळाडू बाहेर आहे शुभम कुमटेकर याच्या स्वरूपात. पुन्हा एकदा लेग साइड टाकला. फुलटा टप्प्यात चेंडू लेग साइडला ग्लान्स केलेला फटका. फ्लिकच्या स्वरूपात 4 धावा. या सामन्यामधील पहिला चौकार. या 4 धावांनी धावसंख्या होती ती 5. 3 चेंडू आणि 5 धावा. खराब चेंडू पायावर फुलटॉस टाकला होता आणि त्यावर चांगला समाचार घेतला योगेशने. एक चांगला फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज मानला होता पिरवाडी या संघाकडून. 4 धावा देऊन जातोय संघाला. कुठेतरी आता मात्र त्यांना कॉन्फिडन्स मिळतोय. चांगली फलंदाजी करतोय योगेश. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. पहिला चेंडू उत्तम टाकला होता गुडलेन स्पॉटवर. पुन्हा एकदा त्याच चेंडूची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय संकेत कुबल. निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी नमुना पाहायला मिळतोय. फक्त एक चौकार आणि एक खराब चेंडू. बाकी सर्व चेंडू निर्धाव काढतोय संकेत कुबल. वारंवार चांगली गोलंदाजी, भरधाव वेगाची गोलंदाजी. वाऱ्यावर स्वार होऊन पुन्हा एकदा संकेत कुबल. लेग साइडला मारला फटका, उत्तुंग असा फटका आणि निश्चितच झेल पकडतोय. चांगला झेल पकडतोय सुजित कुबल. उत्कृष्ट असा झेल. संघाला बसलेला दुसरा धक्का योगेशच्या स्वरूपात. वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही वेळी स्लोवर चेंडूवर विकेट मिळवतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतंय दीपमध्ये तांबडेकर संघाकडून. संकेत कुबल वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू आणि 5 धावा. झेल पकडतोय सुजित कोयंडे. धाव संख्या काहीशी स्थगित होताना दिसते पिरवाडी या संघाची. 5 चेंडू आणि 5 धावा होत आहेत. या शेवटच्या चेंडूवर कितपत धावा मिळवतोय ते बघायचंय. 3 षटकांचा हा सामना असेल.
वैयक्तिक शेवटचा चेंडू घेऊन येतोय संकेत कुबल. नवीन फलंदाजाचं नाव सुनील सुनील बांदकर. पूर्ण संघामध्ये या पिरवाडी संघामध्ये बांदकर या घराण्याचा भरणा असलेला हा संघ. सुनील सुनील आणि अक्षय. सलामवीर अक्षय अजूनही नॉन स्ट्राईकवर. शेवटचे चेंडू आणि कितपत धावा जमवतोय ते बघायचं आहे पेरवाडी हा संघ. काहीसा कानमंत्र आहे त्यांना विवेक सने संकेत कुबल यांना. एक अनुभवी गोलंदाज संकेत. 5 चेंडू आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. सुनील फलंदाजी मार्फत. याआधी चांगला झेल पकडला होता सुजित कोयंडे आणि बाद केलं होतं योगेश याला. पुन्हा एकदा संकेत कुबल वाऱ्यावर स्वारून शेवटचा चेंडू लेग साईडला ग्लान्स केला. फटका. 1 धाव मिळते. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8. चांगली गोलंदाजी केली होती. वारंवार गोलंदाजीमध्ये चांगल्या टप्प्यावर धावसंख्या होती 7. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली होती संकेत यांनी. फक्त 1 फुलटॉस आणि त्यावर चौकार आला होता आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संकेत याच्याकडून. नवीन गोलंदाज तांबडे या संघाचा पराग. गोलंदाजी मार्फत एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला परागच्या स्वरूपात. पराग जुवाटकर. वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय पराग. 15-20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी सुरुवात करेल. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं व संघाच्या दुसरे षटक घेऊन येतोय. आता मात्र स्ट्राईकवर अक्षय. फलंदाजी मार्फत पिरवाडी संघामार्फत. ओपनिंगला आला होता. अजूनही टिकून आहे. नॉन स्ट्राईकला होता पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली संकेत कुबल याने. 2 झेल टिपले होते विवेक सने आणि सुजित कोयंडे यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 चौकार योगेशच्या बॅटमधून. धावसंख्या गेली 7. 2 गडी बाद 7. क्षेत्ररक्षणाची सजावट करताना गोलंदाज पराग जुवाटकर. जास्त वेळ लावायचा नाही. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अजून खूप सामने व्हायचे आहेत. हा पहिलाच सामना आहे. लवकरात लवकर सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पराग. राईट आर्मवरती विकेट मारा करताना पराग. सागर सनिये. पंच लेग साईडला मारला फटका. 4 धावा. चांगली फलंदाजी करतोय तो अक्षय. याआधी नॉन स्ट्राईकवर होता. आता मात्र स्ट्राईकवर होतो. शॉर्टपीट टप्प्यात चेंडू आणि त्याला भिरकावून देतोय थर्ड मॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती 11. पहिला चेंडू 4 धावांसाठी. एक चांगला गोलंदाज. आता मात्र कुठेतरी भरकटताना दिसतोय पराग. पहिला चेंडू 4 धावांसाठी. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते वारंवार. दुसरा चेंडू पराग जुवाटकर. पुन्हा एकदा मारा करताना अक्षय आला. अक्षय पुन्हा एकदा सज्ज. एक मोठी फटकेबाजी करण्यासाठी पराग. गोलंदाजी मार. पुन्हा एकदा लेग साईडला मारला फटका. हवे चेंडू खाली लक्ष्मण आडकर. दुसऱ्या थ्रोचा प्रयत्न. चांगला थ्रो पाहायला मिळतो आणि धाव बाद होतोय तो अक्षय. चांगली फलंदाजी करत होता. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होता आणि धाव बाद होतोय तो अक्षय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होतोय अक्षय. चांगली फलंदाजी करत होता. आता मात्र रनआउट होतोय. चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला नाना आडकर याचकडून. डीजे
12वा खेळाडू लवकरात लवकर पॅव्हल मध्ये यायचं आहे. नवीन फलंदाज नाव सांगायचंय. नथुराम. मकरन. नवीन फलंदाज मकरन. स्ट्राईकवर सुनील पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत लेग साईडला उत्तुंग असा फटका. निश्चितच झेल बा चांगला झेल वगळतो. संकेत कुबल वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र कमबॅक करतोय पराग जुवाटकर. वारंवार चांगली गोलंदाजी चांगल्या स्पॉटवर चेंडू हिट करतोय आणि 2 विकेट मिळवतोय झेलबादच्या स्वरूपात. याआधी रनआउट आणि आता मात्र झेलबाद होतोय सुनील. स्ट्राईकवर चांगली गोलंदाजी करतो. चांगलं कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला पराग याच्याकडून. मकरंद फलंदाजी मार्फत याआधी चेंडू पॉइंटवर 1 धावासाठी कट केला होता चेंडू. पुन्हा एकदा पराग जुवाटकर वाऱ्यावर स्वार होऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. आता मात्र चांगला चेंडू लेगबाजी स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 14. पंचांनी चेंडू सांगायचे. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. हरीश पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत नॉन स्ट्राईकला आहे तो मकरंद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पाचारण करेल तो पराग. पुन्हा एकदा ऑफसाईडला कटवला चेंडू कव्हरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. चांगला थ्रो पाहायला मिळतो आणि आता मात्र बाद होतोय तो मकरंद. चांगला थ्रो पाहायला मिळतो. काहीच गचा क्षेत्ररक्षण विवेक सनी यांच्याकडून. त्यानंतर चांगला थ्रो शुभम कुमटेकर याचा डायरेक्ट गोलंदाज हातात. नवीन फलंदाज रामचंद्र बांदकर. फलंदाजी मार्फत आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने 3रे षटक घेऊन होतोय दीपक कांदळावकर. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे दीपमणी तांबडे संघाने. शेवट षटक आहे. पंचांनी थोडा लक्ष द्यायचं आहे. सामना त्वरित सुरू होईल असा याकडे लक्ष द्यायचं आहे कारण अजूनही 15 सामने या मैदानावर होणार आहेत. कृपा करून पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा दीपक कांदळ गोलंदाजीवर पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका फसतोय आणि खराब चेंडू. पहिला चेंडू खराब चेंडू.
यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान सर्जेकोट विरुद्ध तारा मुंबरी. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. पुन्हा एकदा खराब चेंडू, वारंवार खराब गोलंदाजी करतोय तो दीपक. एका अनोख्या शैलीचा गोलंदाज आता मात्र कुठेतरी भरकटतोय. धावसंख्या होते ती 16 ना 16, 4 गडी बाद 16. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत 2 खराब चेंडू टाकतोय. अजूनही षटकाची सुरुवात व्हायची आहे. धावसंख्या होती 16. या 2 षटका टाकून माफक धावा दिल्या होत्या. संकेत कुबल पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक करतोय. याआधी संकेत कुबल आणि पराग जुवाटकर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या होती 16. 1 चेंडू 16 धावा, 4 गडी बाद. पिरवाडी या संघाचे रामचंद्र स्ट्राईकवर. बघूया कितपत धावा जमवतो या शेवटच्या 5 चेंडूमध्ये. दुसरा चेंडू दीपक याच्या भात्यातील. उत्तुंगाचा फटका, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, हवे चेंडू आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 17. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. एक टॉप पिच लागते आणि 1 धाव मिळते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पंचांनी काही वेळेसाठी सामना थांबवायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे पंचांनी लवकरात लवकर. पुण्याचा दीपक कांदावकर गोलंदाजी मार्फत लेग साईडला मारला फटका. 1 धावेसाठी 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि कुठेतरी गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सोन्या याचकडून. योगेश सारंग गजा क्षेत्ररक्षण करतोय, गजा यष्टीरक्षण करतोय. 2 धावा मिळतात. धाव संख्या होते ती 19. 4 गडी बाद 19. चांगला थ्रो पाहायला मिळाला पण चांगले कलेक्शन योगेश सारंग यांच्याकडून झालं नाही. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र कुठेतरी फलंदाजाच्या पायाकडे गोलंदाजी केली आणि त्यासाठी 2 धावा खर्च केल्या दीपक कांदळकर याने. पुण्याच्या गोलंदाजी मार्फत दीपक. धावसंख्या होती ती 19. जर्सी क्रमांक 97 दीपक कांदळकर. ऑफ साईडला काढलेला चेंडू, हवे चेंडू आणि झेल सोडतोय शुभम कुमटेकर. कितपत हा झेल महागात पडतोय ते बघायचंय. चांगला सेट झाला होता शुभम आणि त्यानंतर त्याने हा झेल सोडलाय. धावसंख्या होती 20. चांगली संधी उपलब्ध करून दिली होती दीपक कांदळकर याने आणि झेल सोडतोय शुभम. या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू बाकी. दीपक कांदळकर चांगला कमबॅक केलाय 2 वाईड नंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत यॉर्कर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या होते ती 20. धावसंख्या काही स्थगित होताना दिसते. या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू दीपक कांदळकर यांच्याकडून. 20 धावा, 4 गडी बाद 20. दीपक कांदळकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा चांगला टप्पा आणि आता मात्र गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. अशा प्रकारे 20 धावांचं उद्दिष्ट, 20 धावा केल्या, 21 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते तांबडे या संघासमोर. दीपमध्ये तांबडे या संघाने चांगली गोलंदाजी केली. संकेत कुबल, पराग जुवाटकर आणि दीपक कांदळकर तिघांनी चांगली गोलंदाजी केली आणि माफक 6 धावा खर्च केल्या दीपक याने. धावसंख्या पूर्ण 20 होते आणि 21 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते दीपमध्ये तांबडे या संघासमोर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला थ्रो नाना आडकर आणि संकेत कुबल यांच्याकडून. चांगली गोलंदाजी पराग जुवाटकर, संकेत कुबल आणि दीपक कांदळकर. एक मात्र झेल सोडलाय. नाणेफेकीसाठी यायचं आहे जय हनुमान सर्जेकोट आणि तारा उमरी. जय हनुमान सर्जेकोट आणि तारा उमरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस कापावा असलेल्या कक्षामध्ये लवकरात लवकर यायचं आहे. जय हनुमान सर्जेकोट व तारा मुंबरी मंडळाचे हितचिंतक श्री वैभव धुरी यांचं स्वागत आहे. त्यांनी विराजमान व्हायचं आहे लवकरात लवकर.
तांबाटे याने पाठवायचे आहेत. 18 चेंडू 21 धावांची गरज, माफक असे उद्दिष्ट. 18 चेंडू 21 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली दीपमध्ये तांबाटे या संघाने. 2 चौकार मात्र खेचले पिरवडी संघाच्या फलंदाजांनी. 21 धावांची गरज. सलामवीर नाना आडकर आणि बारक्या कुबल, बारक्या उर्फ चंद्रकांत कुबल. आणि यानंतर सर्व संघाने नोंद घ्यायची याची की आपला 12वा जो खेळाडू असेल तो पॅव्हेलियनमध्ये असला पाहिजे दोन्ही संघांचा. सर्जेकोट संघाच्या संघनायकाने लवकर लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सर्जेकोट आव्हानामध्ये काहीसा बदल होतोय, माफ करा. 21 सामन्याला सुरुवात करायची आहे. बारक्या कुबल आणि नाना आडकर ही सलामवीर दीपमध्ये तांबाटे या संघाकडून. तारा उमरी कॅप्टन लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तारा उमरी. चंद्रकांत स्ट्राईकवर लक्ष्मण आडकर आणि नॉन स्ट्राईकला चंद्रकांत कुबल. लक्ष्मण उर्फ नाना आडकर आणि चंद्रकांत उर्फ बारके कुबल. पंचांचं काम पाहतोय तो सागर सनी आणि नंदू कांदावकर. लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाज नाव सांगायचं आहे. गोलंदाज सुनील बांदकर 1 नंबर. वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन होतोय पिरवाडी या संघामार्फत. सुनील सामना करेल नाना आडकर. आणि काय घेतलं सर्जेकोट विरुद्ध मुंबरी या सामन्यामध्ये सर्जेकोट नाणेफेक जिंकून लवकरात लवकर आपला कौल काढवायचा आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सुनील. सामना सुरुवात आहे सुनील गोलंदाजी मार्फत. पहिला चेंडू लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही हा पहिला सामना चालू आहे. अजूनही खूप सामने व्हायचे आहेत. पहिला चेंडू गोलंदाजी मार्फत ऑफसाईडला कटलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. 1 धावावर समाधान. संघाचं खातं खोलतोय लक्ष्मण आडकर. पहिला चेंडू आणि स्ट्राईकवर येतोय तो नवीन फलंदाज चंद्रकांत उर्फ बारक्या कुबल. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. पहिल्या चेंडू ऑफ साईडला कटून 1 धाव मिळवली. दुसरा चेंडू ऑफ साईडला पुन्हा एकदा कटलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि बाद होतोय. धाव बाद होतोय. लक्ष्मण आडकर संघाला बसलेला पहिला धक्का. एक चांगला रनर म्हणून ओळखला लक्ष्मण आता मात्र बाद होतोय. 1 या धावसंख्येवर. 2 चेंडू 1 धाव आणि 1 विकेट. नवीन फलंदाज पद्माकर राजम
एक बिग हिटर तांबडेचा क्रिस्लिन म्हणला जाणारा पद्माकर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आखूट टप्प्यावर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय पद्माकर राजम. पद्माकर पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत वैयक्तिक तिसरा चेंडू टाकतोय सुनील. धावसंख्या होती 1. 2 चेंडू 1 धावा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पिरवडी या संघाने. पहिला चेंडू खेळण्यास तयार पद्माकर राजम. एक बिग हिटर म्हणून ओळखला जाणारा ख्याती असलेला असा हा खेळाडू पंचकृषीमध्ये पद्माकर राजम. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्फत आणि लेग साईडला मारला उत्तुंग असा फटका आणि निश्चितच 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट आर्म जॅब ज्याला म्हणतात तो फटका. चांगली फलंदाजी करतोय पद्माकर. गाबिस समाजाच्या या सामन्यामध्ये पहिल्यांदाच 1 डाऊन वर फलंदाजी करतोय आणि चांगली फलंदाजी करतोय. चांगला फटका या आधी 4 धावांसाठी. 3 चेंडू आणि धावसंख्या होती ती 5. एक गडी बाद 5. एक मोठा धक्का बसला होता नाना आडकराच्या स्वरूपात. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय सुनील. सुनील पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन लेग साइडला मारला फटका. उत्तुंग असा फटका आणि निश्चितच 6 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. वारंवार चांगली फलंदाजी करतोय. एक उत्तुंग असा फटका आणि 6 धावांनी धावसंख्या होते ती 11. 4 चेंडू आणि 11 धावा. डीजे डीजे सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. आता मात्र कुठेतरी महागात जी ओढ होते त्याची सुनील याची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत फलंदाजी करेल पद्माकर. आता मात्र कुठेतरी मिस होतोय. चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काही मिळत नाहीये. धावसंख्या होती 11. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू होत आहेत. धावसंख्या होती 11. पद्माकर एक चांगला फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज. मी आधी म्हणालो होतो पंचक्रोशीमध्ये क्रिस्लिन या नावाने ख्याती असलेला पद्माकर फलंदाजी मार्फत. आता मात्र पुढल्या टप्प्यात चेंडू ऑफसाईडला कटवला. चेंडू मात्र हवेत. 2 धावा मिळण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 13. एका षटकार समाप्तीनंतर एक गडी बाद 13. चांगली फलंदाजी केली होती या षटकामध्ये. एक षटकार आणि एक चौकारच्या स्वरूपात पद्माकर राजम वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. डीजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 13. एक गडी बाद 13. आता नवीन नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकवर बारक्या कुबल. गोलंदाजचं नाव सांगायचंय. गोलंदाज मकरंद बांदकर. गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊनतोय मकरंद. सामोरा असेल तो बारक्या चंद्रकांत कुबल. पहिला चेंडू उत्तुंग असा फटका. लेग साईडच्या दिशेने मारला फटका. झेल असेल की नाही. चांगला झेल पकडतोय योगेश बांदकर. उत्कृष्ट असा झेल पाहायला मिळतोय. रनिंग कॅच बाद होते तो. बारक्या चांगला फटका मारला होता. आता मात्र कुठेतरी ताकद कमी पडते आणि बाद होतोय तो चंद्रकांत. संघाला बसला दुसरा धक्का. पहिल्याच चेंडूत बळी मिळवतोय तो मकरंद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
नवीन फलंदाज मग बारक्या जागी योगेश सारंग. अकरा चेंडू आणि 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय पीरवाडी. हा संघ चांगला झेल पकडला होता योगेश याने. पुन्हा क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत. 11 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राईकवर असेल तो योगेश सारंग, नवीन असा धडाकेबाज फलंदाज, एक अनुभवी फलंदाज योगेश. फलंदाजी मार्फत नॉन स्ट्राईक असेल तो पद्माकर, गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा मकरंद. दुसरं चेंडू घेऊन होते, ऑफ साईडला कटवला चेंडू, एका धावेसाठी प्रयत्न आणि चांगला फटका. 4 धावांसाठी धावसंख्या होते ती 17. चांगली फलंदाजी करतोय योगेश. या आधीच्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार मारला होता पद्माकर याने. आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करतोय सामन्यामध्ये तांबडेगा संघ. योगेशच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत कव्हरच्या दिशेने. आता मात्र कुठेतरी भरधावाचा चेंडू मिस होतोय. निर्धाव चेंडू. योगेश सारंग. योगेश पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत कुठेतरी आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ऑफसाईडला मारला फटका. एका धावेचा प्रयत्न असेल आणि आता मात्र एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या होते ती 18. अजूनही 3 धावांची गरज. मकरंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. स्ट्राईकवर असेल तो पद्माकर. मागच्या षटकामध्ये चांगली हिटिंग केली होती. 12 धावा जमवल्या होत्या एक षटकार एका चौकारासहित. आणि ऑफसाईडला मारला उत्तुंगाचा फटका. चेंडू हवेत. यश आणि झेल बाजवतोय. संघाला बसला तिसरा धक्का. पद्माकरच्या स्वरूपात एक मोठा धक्का बसतोय दीपमध्ये तांबडेगा संघाला. 3 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी विकेट गमावतोय दीपमध्ये तांबडेगा संघ. नवीन फलंदाज विवेक सने, एक चांगला फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला दीपमध्ये तांबडेगा संघाकडून. स्ट्राईकवर असेल नवीन नियमानुसार जो झेलबाद नंतर जो खेळाडू नवीन येईल, जो फलंदाज नवीन येईल तोच स्ट्राईकवर असेल, असा हा आयसीसीचा नवीन नियम पहिल्यांदा तिकडे लागू झालेला आहे गाभित समाजाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. विवेक सने नवीन फलंदाज. विवेक सने एक धडाकेबाज फलंदाज दीपमध्ये तांबडेगा संघाकडून. नॉन स्ट्राईक असेल तो सोन्या. 3 धावांची गरज आहे अजूनही. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज आपल्या भरधावाच्या गोलंदाजीमुळे. 3 धावांची गरज. पुन्हा आता विवेक फलंदाजी मार्फत बघूया. ऑफसाईडला कटेला चेंडू. 1 धाव मिळते. एका धावेसाठी प्रयत्न आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 19. अजूनही 2 धावांची गरज. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19. 3 गडी बाद 19. 3 मोठे धक्के बसले होते बारक्या, नाना आणि पॅडीच्या स्वरूपात. नाव सांगायचंय. आपला 12वा खेळाडू अजूनही तुम्ही दिलेला नाहीये. पिरवाडी. गोलंदाज नाव सांगायचंय. गोलंदाज अक्षय बांदकर. गोलंदाज स्ट्राईकवर विवेक सैनी. नॉन स्ट्राईकला योगेश सारंग. 2 धावांची गरज. 19 धावा होत आहेत. 2 धावांची अजूनही गरज असणार. 6 चेंडू 2 धावांची गरज.
अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने 33 षटक घेऊन येतोय. सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. अजूनही पहिलाच सामना सुरू करायचा. यानंतर सामने होणार आहेत. यानंतर होणारा सामना जय हनुमान सरजीगड विरुद्ध तारावरी. पहिला चेंडू ऑफ साईडला काढलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावांची गरज. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 4 धावा चौकाराने सांगता करतो आणि हा सामना जिंकतोय तो दीपमणी तांबडे का संघ. चव्हाटेश्वर पिरवाडी या संघाने इथे येऊन उत्कृष्ट असा खेळ केला. त्या